नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत अक्षरांची परीक्षा मूल तालुक्यातील 16 परीक्षा केंद्रावर घेण्यात आली। या परीक्षेमध्ये केंद्र सरकारच्या शासन निर्णयाप्रमाणे 15 वर्षे पुढील असाक्षर ज्यांना वाचन, लेखन, संख्याज्ञान त्यावरील क्रिया स्वयंसेवकाच्या माध्यमातून वर्षभरात ती पूर्ण करण्यात आली। शिक्षणाला वयाची मर्यादा नसते हे आज पुन्हा सिद्ध झाले। मूल तालुक्यात नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत वयोवृद्ध नवसाक्षरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर साक्षरतेची चळवळ राबवली जात आहे। या अंतर्गत मूल तालुक्यातील विविध केंद्रांवर साक्षरता परीक्षेचे आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे या परीक्षेत मोठ्या संख्येने वयोवृद्धांनी सहभाग नोंदविला आणि आपले साक्षरतेचे स्वप्न साकारले। परीक्षा केंद्रावर मूल पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी वर्षा पिपरे, केंद्र प्रमुख प्रमोद कोरडे यांनी परीक्षा केंद्रावर भेटी दिल्या। असाक्षरांनी उत्स्फूर्तपणे परीक्षेला सहभाग नोंदविला। ती मूल अंतर्गत केंद्र मारोडा या केंद्रामध्ये आज दिनांक 23 मार्च 2025 रोजी असाक्षर आहेत ज्यांना 15 वर्षाच्या वयोगटातील पुढील 60, 70, 75 वर्षापर्यंत जे असाक्षर आहे या असाक्षरांची आज परीक्षा 14 केंद्रांमध्ये परीक्षा केंद्रामध्ये संपन्न होत आहेत। यामध्ये 261 असाक्षर हे साक्षरतेकडे वाटचाल करत आहेत। या सर्व साक्षरांना आज परीक्षा माध्यमातून साक्षर झाल्यानंतर 2027 पर्यंत त्यांना कायदेशीर ज्ञान, संगणक, डिजिटल साक्षर अशा प्रकारचे उपक्रम घेऊन त्यांना आपलं जीवन कसं जगता येईल साक्षरतेसाठी वाटचाल करण्यासाठी केंद्र शासनाने 2027 पर्यंतचा हा उपक्रम होऊ घातलेला आहे। यामध्ये या मारोडा केंद्रामध्ये 261 परीक्षार्थी प्रविष्ट झालेले आहेत आणि जवळपास 50 असाक्षर हे परीक्षा केंद्रात आतापर्यंतच्या वेळामध्ये त्यांनी परीक्षा दिलेली आहे। आजच यांचं गुणगान करायचं आहे आणि शासनाकडे हा रिपोर्ट आपल्याला साक्षरतेसंदर्भात पाठवायचा आहे। अशी सुरळीत भयमुक्त वातावरणामध्ये आणि खरोखरच असाक्षर स्वयंस्फूर्त याने परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित झालेले